सदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काय चाललंय प्रकरण? पाच भावाचं प्रकरण बघत होतो आम्ही. पाच भाव कुठले असतात? औदैहिक, औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक आणि पारिणामिक. तर त्याच्यामध्ये कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीव कुठले भाव करतो? औदैहिक भाव करतो. औदैहिक भाव कशाला म्हणायचं? कषायांचा उदय आला आणि तुम्ही तशा रूपाने परिणमन केलं, त्याला म्हणलं औदैहिक भाव. औपशमिक भाव म्हणजे कर्मांचा उपशमाचं निमित्त असताना जे काय भाव जीवाला झाले ते औपशमिक भाव. क्षायोपशमिक म्हणजे कर्माच्या क्षयोपशमाचं निमित्त बहिरंगामध्ये, त्याच्या निमित्तात होतात ते क्षायोपशमिक भाव. क्षायिक भाव म्हणजे क्षयाचं निमित्त असताना. आणि पारिणामिक भाव म्हणजे कर्मनिरपेक्ष, जिथं काय कर्माची कसलीही अपेक्षा नाही, अशा वेळीस जे स्वाधीन स्वतंत्र परिणाम आहेत, भाव आहे स्वभाव जीवाचा किंवा द्रव्याचा, त्याला म्हणलं पारिणामिक भाव. मग हे जे काय सगळे आपले ध्यानाचं प्रकरण बघत होतो आपण, 4 प्रकारचे ध्यान आहेत. तर आर्तरौद्र ध्यान आहे ते कर्माच्या उदयाचं निमित्त असताना आणि क्षयोपशमाचं निमित्त असताना म्हणा. रौद्र ध्यान कुठल्या कशाच्या निमित्तात होणार? हिंसानंदी, मृषानंदी, चौर्यानंदी, परिग्रहानंदी. कुठला भाव आहे? आर्त ध्यान औदैहिक भाव म्हणू शकतो. रौद्र ध्यान दीपालीबेन औदैहिक क्षयोपशमिक. क्षयोपशमिक का? कारण रौद्र 5 गुणस्थांपर्यंत आहे ना. नाही, तसं नाही. मला म्हणायचं कुठल्या कर्मांच्या क्षयोपशमाचं निमित्त घ्यायचं. जसं की औदैहिक भावामध्ये इष्टवियोगमध्ये असाता कर्मांचा उदय, पुन्हा अशुभ नाम कर्मांचा उदय, त्या उदयाच्या निमित्तात हा जीव आर्त ध्यान करतोय. रौद्र ध्यानामध्ये हिंसानंदी, मृषानंदी कुठल्या कर्माच्या निमित्तात होणार? कशा आहे हिंसामध्ये आनंद, त्याला पण औदैहिक भाव म्हणू शकतो की. साता नाही आहे ॲक्च्युली ती आता, पण आता तो आनंद मानतोय म्हटल्यावर तशा प्रकारचा त्या कर्मांचा उदय बघू, चिंतन करा आज. काय रौद्र ध्यान कुठल्या कर्मांच्या निमित्तात किंवा कुठल्या प्रकारचे भाव आहेत? रौद्र ध्यान म्हणजे सांगू शकता? हिंसानंद, मृषानंद, चौर्यानंद, परिग्रहानंद. बरं बघा, विचार करून. ते झालं. आणि हे आर्त ध्यान, रौद्र ध्यान, धर्म ध्यान आहे ते क्षयोपशमिक भाव म्हणा किंवा क्षायिक भाव म्हणा किंवा औपशमिक भाव म्हणा. का बरं? कारण दर्शन मोहनीय, चारित्र मोहनीय यांचा उपशम, क्षय किंवा क्षयोपशम आहे. त्याच्या निमित्तामध्ये हा जीव जे परिणाम करतोय ते सगळं निमित्त आहे बरं का. ते बहिरंगामध्ये पुरुषार्थ माझा आहे तिथं, आणि तिथं ते निमित्त सहजतेने तशा प्रकाराने परिणमित झालं. त्यामुळं क्षयोपशमिक भाव म्हणा त्याला. धर्मध्यान हे औपशमिक, क्षयोपशमिक किंवा क्षायिक भावरूप आहे. आणि आता शुक्ल ध्यानामध्ये आहे आम्ही. कुठं असतो शुक्ल ध्यान? 8व्या ते 14व्या गुणस्थानापर्यंत शुक्ल ध्यान आहे. तर पहिलं शुक्ल ध्यानाचं सांगितलं गुणस्थान 8 ते 11. दुसरं शुक्ल ध्यान 12वं गुणस्थान. तिसरं शुक्ल ध्यान 13वं आणि चौथं शुक्ल ध्यान 14व्या गुणस्थानामध्ये आहे. कुठला भाव आहे हा? शुक्ल ध्यान हा 5 भावापैकी कुठला भाव? सहज सांगू शकणार का बरं? पहिले 2 ध्यान आहेत ते कुठलं? औदैहिक भाव नाही म्हणायचं. एक तर क्षायिक किंवा औपशमिक. कारण श्रेणी चढतोय ना हा जीव. 8व्या गुणस्थानापासून 2 प्रकारची श्रेणी आहेत, उपशम श्रेणी आणि क्षपक श्रेणी. मग कर्मांचा क्षय करत तर चढेल किंवा उपशम करत तर चढेल.
मुख्यतेने आता चारित्र्य मोहनीयाची तिथे चर्चा म्हणून त्या मोहनीयाच्या अपेक्षेने औक्षमिक भाव किंवा क्षायिक भाव आहे. बाकीचं तर औदयिक आणि क्षायक्षमिक भाव अजून आहेतच की 12व्या गुणस्थानापर्यंत, पण मुख्यतेच्या अपेक्षेने त्याला क्षायिक किंवा औक्षमिक भाव म्हणतं. आणि तिसरं शुक्ल ध्यान, तिसरं आणि चौथं शाईकच. तिसरं शुक्ल ध्यान आहे ते कर्मांचा क्षय झालाय तिथं. तिन्ही घाती कर्मांचा क्षय झाला, त्याच्यानंतर प्रगट झालं ते क्षायिक भावरूप. आणि 14व्या गुणस्थानामध्ये शाईकच. विपरीत क्रिया निवृत्ती. उपचाराने शाईक. हा. आता उदय पण आहे तिथं कर्मांचा, चालू आहे ना उदय, अजून नष्ट व्हायचं कार्य चालू आहे. त्यामुळं अनेक कर्म प्रकृती किती 72 नाव शेवटच्या समयापर्यंत का 83 काहीतरी 85. असं आहेत का. हां, काहीतरी एवढे सांगितले की तेवढ्या कर्मांचा अजून तिथं उदय शेवटच्या समयापर्यंत ते कर्म निर्जरित होणार, तर उदयाला येऊनच जाणार. क्षयक्षमिक भाव नाही आहे. 13व्या 14व्या गुणस्थानामध्ये क्षयक्षम संपला ना. का 13व्या 14व्या गुणस्थानात क्षयक्षमिक भाव का नाही? तर 12व्यातच संपलं की शेवट का? घाती कर्मांचा नाश झाला. हां, म्हणजे घाती कर्मामध्ये क्षयक्षम असतो, अघाती कर्मांमध्ये क्षयक्षम नसतो. आयदर उदय असणार नाही तर क्षय असणार. त्यामुळं तिथं क्षयक्षमिक भाव नाही 13व्या आणि 14व्या गुणस्थानात. जर आपण 12व्या गुणस्थानात पकडतोय आणि श्रेणीच्या हिशोबाने पकडतोय, तर तो शपक श्रेणी चढणारच 12व्या गुणस्थानामध्ये गेलाय. बरोबर. तर ते शाईक भाव पकडायला पाहिजेत ना. तिथे ऑप्शन तिथं तर तसं येणारच नाही. म्हणजे आपण जे शाईक्षमिक वगैरे म्हणतात तिथे पण आधी मुख्यतः शाईकचीच आहे ना तिथे. बरोबर आहे. 12व्या गुणस्थानामध्ये क्षायिकच म्हणायचं. म्हणजे जरी घाती कर्मांच्या अपेक्षेने क्षयक्षम म्हटला तिथं, पण तिथं अपेक्षा आता मोहनीयाच्या अपेक्षेने चालू आहे ना, श्रेणीची चर्चा तिथं. त्यामुळं तिथं 11व्या गुणस्थानापर्यंत औक्षमिक भाव आणि 12व्या गुणस्थानामध्ये क्षायिक भाव आहेत. म्हणजे हे शुक्ल ध्यान क्षायिक भावरूप आहे असं सांगितलं गेलं. मग ते त्याच्या अपेक्षेने चर्चा चालू होती. तर आपलं कुठलं शुक्ल ध्यान चालू होतं? आमचं रुटीन काय चाललं आहे माहिती का दीपाली भाभी? सकाळी आम्ही शुक्ल ध्यान करतो, दुपारी नरकात जातो आणि संध्याकाळी मुनींच्या बरोबर असतो वृद्धींच्या मध्ये. म्हणजे मुनींची विशुद्धी कशी असते, असं 3 प्रकारांनी दिवसभरामध्ये वेगवेगळं चिंतन चालू आहे. म्हणजे बंबूज्ञाने त्यावेळीच त्या रूपाने परिणमन करतो. म्हणून जे चिंतन करणार त्याच्या निमित्तात जरी नरकाचं चिंतन केलं तरी विशुद्धी आहे बरं का. नारकी नसतो त्यावेळी. म्हणजे ज्या तत्व समजून घेण्याचे भाव आहेत, त्यामुळं तुम्ही भलेही कषायांचं स्वरूप समजून घेताय. कशाही झाला का हो भैया, काय म्हणले? म्हणजे जे पण तत्वाचं ज्ञान करून घेतोय, शिकतोय, समजतोय, तर कशाय समजून घेताना कशाही व्हायला पाहिजे असं नाही आहे. तर त्यासाठी एक काय जोक आलता माहिती का? ते म्हणते तिळगुळ घ्या गोड बोला म्हणता तुम्ही. म्हणले असं कुठं तिळगुळ खाल्ल्यावर गोड होत असतं? गोड खाल्ल्यावर गोड बोलत असतो का म्हणले माणूस? मग चायनीज खाल्ल्यावर चायनीज बोलतो का? असं त्यांनी विचारलं बरं का. तसं इथं कशासाठी म्हणत होते, म्हणजे ज्याचं स्वरूप समजून घेतो त्या रूप आपण थोडी ना होतोय, पण त्या म्हणलं गेलं समजून घेतल्यावर त्याचं फळ कळल्यावर त्यापासून दूर होतो. हां, म्हणजे कशासाठी समजून घेतोय हे विवक्षा पाहिजे. जसं म्हणलं ना, ते राजकुमार होते आणि त्या ह्याच्यात शिकत होते गुरुकुलामध्ये बरं का. तुमचं पुण्य बरं का भैया, हे काय मला विषय आज डोक्यात नव्हता पण मला आज हे सांगावं वाटते. त्यांना एकदा या म्हणलं की बिचारे येऊन बसले आणि तुम्हाला रोज सांगावं लागतंय. त्यांना म्हणलं तुमचं पोरगं शहाणं झालं बिचारं, ते किती चांगलं येऊन शिकायला लागले, तुम्हीच येत नाही. मला उद्या रोज दिसायला पाहिजे भैया इथं. काय 15-20 मिनिटांनी काही फरक पडत नसतो इतका. संसार थोडा कमी झाला तर चालतो, धर्म थोडासा जास्त होऊ दे. तर काय सांगत होते, ते राजकुमार असतात, ते गुरुकुलात शिकत असतात हो. आणि मग तिथं राजकुमार आहे म्हणजे पुढं जाऊन राजा होणार, त्यामुळं त्यांना सगळ्या विद्या शिकवायला पाहिजेत. त्यामुळं तिथं चोरीची पण विद्या शिकवली जात होती. कशासाठी? मी राजा बनणार तर मला माहिती पाहिजे ना चोरांचे टॅक्ट काय असतात, कुठल्या त्यांच्याकडं काय काय प्लॅन असतात, ते कशा रीतीने करू शकतील अटॅक वगैरे. मग हे समजून घेण्यासाठी म्हणून त्या राजकुमारांना ती पण विद्या दिली जाते.
म्हणजे तुम्ही मास्टर व्हा त्याच्यामध्ये पण, म्हणून कुठला चोर तुम्हाला सतवू नये म्हणून. पण एक राजकुमाराने चोरीची विद्या शिकली आणि तो चोर बनला. काय बनवायचं होतं गुरूंना? चोर बनवायचं नव्हतं, पोलीस बनवायचं होतं, पण तो चोर बनला. आणि मग नंतर जाऊन पुढं त्यांची कथा सांगितली की त्या दोघांमध्ये चॅलेंज लागला. एक होता कोतवालाचा मुलगा शिकणारा आणि एक राजकुमार होता. तो कोतवाली शिकला आणि हा चोरी शिकला त्यातून. आणि मग या राजकुमाराने काय चॅलेंज दिलं त्या कोतवालाला, म्हणला मी इतकी चांगली चोरी करू शकतो की तू सुद्धा मला कधी पकडू शकणार नाही. आणि त्याच्या राज्यात जाऊन ह्यानी चोरी केली, राजाची. ज्या राज्यामध्ये हा कोतवाल होता, कोतवालचा मुलगा कोतवाल झाला, पोलीस झाला, तिथं जाऊन या राजकुमार म्हणजे राजा झाला होता, तिथं जाऊन त्या राजाच्या घरात जाऊन चोरी करून आणली सक्सेसफुली. आणि मग त्या कोतवालाला चॅलेंज दिलं की तू मला पकडून दाखवायचं. आणि भिकारीच्या वेशात रस्त्यावर बसला होता राजा असताना, पण तरी कोतवाल होता तो त्याच शाळेत शिकलेला. म्हणला मला शिकवलंय असंच काहीतरी करणार. त्यामुळं जाऊन त्या भिकाऱ्याच्या जवळ जाऊन उभारला. सगळं गाव छान मारलं होतं, पण त्याला किती दिवसापासून चोऱ्या होत होत्या पण चोर मिळत नव्हता. मग आपली शक्कल लढवली त्यांनी. म्हणला असं तसं तर चोर कुठं लपून बसण्यासारखा नाही आहे. आता नियमाने तो सगळीकडं, मी जिथं जिथं लपणार अशी सगळी स्थानं बघितली आहेत, नाही आहे म्हणजे नियमाने तो कुठं ना कुठं वेगळ्या रूपात पण समोर असणार आहे. आणि तिथंच बसला होता भिकारी. त्याला जाऊन गच्ची धरून पकडली आणि असंच घेऊन गेला फरफटत. म्हणला तूच चोर आहेस. तो म्हणला असं कसं तुम्ही मला चोर म्हणता, मी तर इतकं दिनहीन इथं मागायला बसलो याचक म्हणून. आणि जाऊन येऊन राजाच्या समोर उभा केला आणि म्हणला हाच चोर आहे मला माहीत आहे. आणि मग ते राजानी बोलायला लावलं खरं. मग त्या भिकारीला म्हणलं तुला अभय दान, पण तू खरं बोल. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी राजा आहे. म्हणजे कोण काय शिकेल सांगता येत नाही. म्हणून नरकात जायची विद्या शिकवत नाही आहेत शास्त्रात. तिर्यंच होण्याची विद्या नाही आहे, कशाय करण्याची विद्या नाही आहे, तर त्याच्यापासून सुटका करण्यासाठी सगळं शिकतोय. म्हणून म्हटलं सगळं वर्णन ऐकत वाचत असताना सुद्धा आपली विशुद्धी वाढणार आहे त्या निमित्तात. जरी ते कषायांचं, जरी त्या प्रथमानुयोगामध्ये सगळ्या काय युद्धाचं म्हणा, शृंगाराचं म्हणा, त्यांच्या वैराग्याचं म्हणा, सगळ्याचं वर्णन वाचत असताना सुद्धा आपली विशुद्धी वाढते त्या निमित्तात. काय म्हणताय? समेसर मध्ये गाथा आहे ना, असं हा नंबर मला वाटतं, चुपके जो छलम न भेटव. बरोबर. काय सांगितलं मग आचार्यांनी की मी काय लिहिलेलं असेल ते माझ्या बुद्धीनुसार लिहिलंय, तुम्ही चूक ग्रहण करू नका, म्हणजे छल ग्रहण करू नका. पण आपण सगळे काय म्हणायचं, महावीरांचे वक्रजड म्हणतात, काय म्हणतात, कसले शिष्य. त्यामुळं आपल्या बुद्धीनुसारच ग्रहण करणार. म्हणूनच आपण काय म्हणलं, पंचम काळामधून मोक्षाला का जात नाही, हेच कारण आहे. कारण जे सांगाले ते नाही ग्रहण करणार. सांगितलं आचार्यांनी पूजा करू नका, स्वाध्याय करू नका, तुम्ही काय केलं सांगा, दुकानात जाऊन बसला, घरात जाऊन बसलो, मोहात जाऊन बसलो. त्यांना सांगायचं होतं ते सोडा आणि आत्म्यात या. मग काल आम्ही एक छान गाथा वाचली, सांगावं, पाठ केली गाथा संध्याकाळी आम्ही. कोण ऐकली काल? नैना काकी सांगा. हां. अप्पा अप्पई जो मुनई गाथा. बरं सांगा. योगसार मधली 34 नंबरची गाथा आहे. असं छान वाटली की त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे आपण. अप्पा अप्पई जो मुनई जो परभाव चये. समजण्यासाठी की गोड भाषा आहे योगसारची, परमात्मा प्रकाशची. अप्पा अप्पई जो मुनई, मुण म्हणजे जाणणे, जो आत्म्याला आत्मारूप जाणतो. म्हणणार अप्पा अप्पई जो मुनई जो परभाव चये. चये म्हणजे सोडतो, जो परभाव सोडतो. आत्मा आत्म्याला जाणतो आणि जो परभाव सोडतो. सो पावई शिवपुरी गमणू. शिवपुरी गमणू, तो शिवपुरीला गमनाला प्राप्त होतो. शिवपुरी म्हणजे शिरपूर नव्हे, शिवपुरी म्हणाले. कुठे शिवपूर? हां, मोक्ष.
तर तो मोक्षाला जातो असं म्हणायचं आहे. जो आत्म्याला आत्मारूपाने अनुभवतो आणि परभाव सोडतो तो मोक्षाला जातो. एवढंच सांगायचंय. जिणवर येऊ म्हणे. संपलं. जिणेवरांनी असं सांगितलेलं आहे. म्हणा बघू. अप्पा अप्पै जो मुणई जो परभाव चये सो पावई शिवपुरी गमणो जिणवर येऊ म्हणे. असं छान वाटतं जेव्हा बस फार किचकट नाही, फार काय त्रास करून घेण्यासारखी नाही, सहज सहज अशी गाथा लिहिली आचार्यांनी. एक एक गाथा एवढ्या सुंदर आहेत, त्यातले असे भाव आलं की मला एक एक रोज आपण कुठले तर असं चिंतनाला घ्याव्यात. त्यामुळे तिथं काय घेतलं, आत्मा आत्म्यामध्ये जो अनुभव आत्मरूपाने किंवा आत्म्याच्याद्वारे आत्म्याला जो जाणतो आणि परभाव सोडतो, सुटतात ते पण तिथे असं छयी म्हणजे जो सोडतो तो शिवपुरीला गमन करतो असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला जर मोक्ष मिळवायचा असेल तर फक्त आत्मा एवढं जाणा, बाकी सगळं परभाव म्हणजे काय हो, माझी पत्नी, माझी मुलं, माझं घर हे नव्हे, त्यांच्याविषयीचा राग भाव, जो मोह भाव, संयोगी भाव, तो भाव परभाव आहे. मग तो परभाव जो सोडतो, पराला सोडायचं नाही आहे, ते सुटणार आहेत नाही असं नाही. म्हणून परिग्रह सोडल्यावरच ध्यान होतं असं नाही आहे. परिग्रहाबद्दलचा जो अंतरंगात असणारा ममत्व एकत्व रूप परिणाम तो सुटला की तिथं ध्यान सहज होतं. मग असं ध्यान करत गेलेले पुढं कोण आहेत आपले, हे शुक्ल ध्यानी जीव. तर आता कुठलं चाललं होतं, पृथक्त्व वितर्क विचार कोणाला होतं म्हणून सांगितलं, 3 योगवाल्या जीवांना. म्हणजे 8 ते 11 गुणस्थानामध्ये 3 योग आहेत, त्यामुळं त्यांच्यामध्ये संक्रांती सुद्धा आहे. श्रुतज्ञान रूप आहे, त्यामुळं ते अर्थ व्यंजन आणि योग संक्रांती रूपाने तिथं व्यापार दिसून येतो. पण तरी सुद्धा म्हटलं की जरी एका योगावरून अन्य योगावर उपयोग बदलतो तरी सुद्धा ध्यान तुटत नाही. त्यामुळं त्याला म्हणलं पृथक्त्व वितर्क विचार नावाचं ध्यान. उपयोग बदलला तरी सुद्धा ध्यान नाही तुटत, हे झालं पृथक्त्व वितर्क विचार. आणि उपयोग न बदलता उपयोग बदलत सुद्धा नाही आणि ध्यान तुटत सुद्धा नाही, हे झालं एकत्व वितर्क अविचार. काय म्हणले, कशाला म्हणायचं, तुमचा उपयोग बदलला होता की नाही, खरं खरं सांगा. उपयोग न बदलता सुद्धा जिथं ध्यान तुटत नाही ते झालं एकत्व वितर्क अविचार. आणि उपयोग बदलून सुद्धा ध्यान नाही तुटत, ते झालं पृथक्त्व वितर्क विचार. मग उपयोग बदलला का नाही हो पृथक्त्वमध्ये, म्हणता की तुम्ही आता अर्थ व्यंजन योग संक्रांती, मग संक्रमण झालं का नाही, उपयोग बदललाच की. तर त्यांनी छान सांगितलं उत्तर बरं का, ह्याच्यामध्ये कोशमध्ये आलं होतं. प्रश्नच विचारला त्यांनी असं की जर एका अर्थावरून एका द्रव्यावरून गुणावर, गुणावरून पर्यायावर असं परिणमन चालू आहे, तर तिथं तुम्ही असं कसं म्हणता की उपयोग नाही बदलला. संक्रांती रहते हुए भी ध्यान कैसे संभव है. जर त्यांच्यामध्ये संक्रांती चालू आहे तर त्याला तुम्ही ध्यान कसं म्हणता, असा प्रश्न आहे शंका करायचा. तर त्याला उत्तर कसं दिलंय, ध्यान की संतती को भी ध्यान कहते हैं. म्हणजे एकानंतर दुसरं सुद्धा ध्यानच चालू आहे ना तिथं, ती ध्यानाची धारा नाही तुटली आहे. आणि मेन सगळ्यात म्हणलं द्रव्यसंग्रहमध्ये मला मिळाला आधार बरं का. मी तुम्हाला काल परवा प्रश्न विचारला होता ना, बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक असं जी चर्चा आपण सांगतोय दीपाली भावी, तर त्याच्यामध्ये मला आचार्यांचा आधार पाहिजे होता. त्यासाठी आहे हे सत्य बरोबर एकदम वास्तविक हेच आहे की धर्मध्यान असू दे, शुक्ल ध्यान असू दे, शुद्धोपयोगानेच त्याची सुरुवात आहे. जिथं आत्मानुभव रूपच श्रेणीमधला जीव तर नियमाने आत्म्याच्या संवेदनामध्येच आहे, स्वसंवेदनामध्ये बुद्धिपूर्वक. पण अबुद्धिपूर्वक म्हणताना आपण हे 4 भेद करतोय शुक्ल ध्यानाचे. पण ह्याच्यासाठी म्हणून मला आधार पाहिजे होता ना, तर द्रव्यसंग्रहमध्ये त्यांनी असं घेतलंय
48 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये सांगितलं, जरी ध्याता पुरुष निज शुद्धात्म संवेदनाला सोडून बाह्य पदार्थांची चिंता करत नाही. म्हणजे काय समजलं? जो कोणी हे ध्यान करणारा जीव आहे 8व्या गुणस्थानातलं, तर तो जीव स्वतःच्या संवेदनाला सोडून ह्या चिंता करत नाहीये. बाह्य तुम्ही जे काय म्हणताय ना, द्रव्य गुणा पर्यायावर परिणमन होतं हे, हां, मग हे परिणमन स्वतःच्या उपयोगाला सोडून करत नाहीये, संवेदनाला सोडून. निज शुद्धात्म संवेदनाला सोडून बाह्य पदार्थांची चिंता करत नाही. तरी देखील जेवढ्या अंशाने स्वरूपामध्ये स्थिरता नाही, तेवढ्या अंशाने अनिच्छित वृत्तीने विकल्प उत्पन्न होतात. म्हणून याला पृथक्त्व, वितर्क, विचार हे ध्यान म्हणतात. समजलं का काय म्हणले मी? काय समजलं? म्हणजे जसं पाहिजे तसं उत्तर मिळालं आचार्यांच्याकडनं, बरं का. शोधत नाही आपण, एवढंच आपलं प्रमाद असतो. आयतं पाहिजे असतं सगळं. सगळ्याला विचारलं मी, पण मी नाही खटपट केली म्हणून उत्तर नाही मिळालं होतं. दुसरं वाक्य परत सांगा. जेवढ्या अंशाने स्वरूपामध्ये स्थिरता नाही, तेवढ्या अंशाने अनिच्छित वृत्तीने, म्हणजे इच्छापूर्वक नाही आहे ना. आता त्यांचं जे संक्रांती चालू आहे, मनावरून वचनावर, वचनावरून कायेवर संक्रमण, द्रव्यावरून गुणावर, पर्यायावर, किंवा एका शब्दावरून अन्य शब्दावर, व्यंजनावर, असं उपयोग इच्छापूर्वक प्रवृत्ती नाही आहे ती. म्हणून म्हटलं, जेवढ्या अंशाने स्वरूपामध्ये स्थिरता नाही, तेवढ्या अंशाने अनिच्छित वृत्तीने विकल्प उत्पन्न होतात. म्हणून तिथं ते शुभरूप ध्यान म्हटलं अबुद्धिपूर्वक. काय कळलं सांगा? कशाला उपयोग? माझ्या पण जवळ आहे ना ते. उपयोग आपला ठेवा की आपल्यामध्ये. म्हणजे म्हटलं की अबुद्धिपूर्वक दशेमध्ये स्वभावामध्ये जोडलेला नाही आहे जीव. मग त्यामुळं तिथं तेवढ्या अंशाने स्वरूपाच्या बाहेर आहे, म्हणून तेवढ्या अंशाने तो जीव विकल्पात्मक आहे. म्हणजे त्याच कंडिशनमध्ये एका वेळी 2 धारा दाखवू शकतो आपण. इथं पण आहे की नाही असं नाही. बुद्धिपूर्वक तुमची धारा वेगळी आहे, अबुद्धिपूर्वक वेगळी आहे. तुम्हाला माहीत नाही एवढंच फक्त. अबुद्धिपूर्वक आपण कॅच करू शकत नाही आहे, पण चालू आहे काय ना काय विषय. म्हणून इथं काय सांगितलं, संक्रांती हे ध्यान कसं काय म्हणता असा प्रश्न आहे. तर ध्यानाच्या संततीला सुद्धा ध्यान म्हटलं जाईल, ह्याच्यामध्ये काही दोष नाही. प्रश्न, यदि ध्यान में अर्थ व्यंजन योग की संक्रांति होती है, तो एकाग्र वचन कहने में भी अनिष्ट का प्रसंग है. म्हणजे तुम्ही ध्यानाचं लक्षण काय करता हो? ध्यान कशाला म्हणायचं? एकाग्र चिंता निरोध रूप असतं ते ध्यान असतं. मग एकाग्र कसं म्हणायचं? आता इथं जेव्हा संक्रमण चालू आहे, एका विषयाला अग्र करून असणार तर ते ध्यान, पण इथं तर संक्रमण चालू आहे, बदल चालू आहे. मग हे ध्यानाचं सूत्रसुद्धा काय म्हणायचं, चुकीचं होईल अशी शंकाकारी शंका आहे, दोषयुक्त होईल. उत्तर, ऐसा नहीं है, क्योंकि अपने विषय के अभिमुख होकर पुनः पुनः उसी में प्रवृत्ति रहती है. अग्र का अर्थ मुख्य होता है, अतः ध्यान अनेकमुखी न होकर एकमुखी रहता है. सगळ्याचा अर्थ एवढाच लागतोय बरं का. बुद्धिपूर्वक हा जीव स्वतःमध्येच आहे. बाहेर सगळं जे चालू आहे, बाहेर म्हणजे अबुद्धिपूर्वक दशेमध्ये जे काय चालू आहे ते सगळं त्याच्याकडं जीवाचा उपयोग नाही आहे, किंवा जीव इच्छापूर्वक ते सगळं करत नाही आहे. मंजुषा काकी काय म्हणले? काय करतोय मग इच्छापूर्वक हा जीव? शुद्धोपयोगच, बस, दुसरं काय नाही आहे. अबुद्धिपूर्वक काहीच नाही करत. नाही, अबुद्धिपूर्वक आपण त्यात काहीच नाही करू शकत. बुद्धिपूर्वक संक्रांती नाही आहे. बुद्धिपूर्वक शुद्धोपयोगच आहे. एकाग्र विषयालाच ग्रहण करतोय. म्हणून सांगतायत, अग्र का अर्थ मुख्य होता है, अतः ध्यान अनेक मुखी न होकर एक मुखी रहता है और उस मुख में ही संक्रम होता रहता है.
अतः अंगति इति अग्रम आत्मा इति व्युत्पत्ति में, इस व्युत्पत्ति में द्रव्य रूप से एक आत्मा को लक्ष्य बनाना ही स्वीकृत है. म्हणजे त्यांनी आत्म्यालाच लक्ष्य करून ते ध्यान करतायत, अन्य कुठला विषय तिथं नाही. ध्यान स्ववृत्ती होता है, इसमें बाह्य चिंताओं से निवृत्ती होती है. काय म्हणताय? म्हणजे बुद्धिपूर्वक स्वभावामध्ये स्थिर होत आहे, खरं अबुद्धिपूर्वक असे विकल्प यायला लागले पराचे. येतच राहतात ते, त्याचं काय पराचे असं नाही. पर म्हणजे काय घ्यायचंय, द्रव्यगुण पर्याय तत्वाचाच विचार असं म्हणायचंय त्याच्यामध्ये. पण आता तिथं काय म्हणायचं, म्हणजे आता द्रव्य गुणपर्याय असा अर्थ, नंतर व्यंजन आणि योग ह्यांची संक्रांती चालू आहे, संक्रमण चालू आहे एकावरून दुसऱ्यावर. बुद्धिपूर्वक नाही. काय म्हणताय प्रीतीबेन? धर्मध्यान चालू आहे त्यांचा बुद्धिपूर्वक. धर्मध्यान कसं म्हणायचं, तर शुक्ल ध्यान एका वेळी एकच ध्यान असणार आहे. त्या धारेला त्यांनी विकल्परूप ध्यान असं म्हटलंय फक्त. मग तो विचार आहे त्याला काय म्हणायचं, जो अबुद्धिपूर्वक जो द्रव्यगुण पर्यायाचा विचार आहे त्याला काय म्हणायचं? तेच ना, शुभभाव म्हटलं ना, विकल्पात्मक आहे आणि शुभभाव रूप आहेत ते विचार. पण त्याच्यामध्ये आपला व्यापार नाही, आपलं नियंत्रण नाही. माझा एक शंका आहे दीपाली भाभी, आता तिथं तो अबुद्धिपूर्वक दशेमध्ये करत तर नाही आहे, होत आहे त्याकडून जे काय होत आहे ते, मग अशुभ भाव असणार का? द्रव्य गुणाचा विचार आहे, मग अशुभ भाव कशाला म्हणायला लागतो? पर्यायचा किंवा म्हणजे बाहेर अशुभ प्रकृतींचा उदय नाही आहे का तिथं? असणार असं तरी वाटतंय, पण ते अबुद्धिपूर्वक माहित नाही. नाही, आता जेव्हा आपण उदय विच्छुत्ती दाखवतो त्यावेळेस अशुभ कर्मांचा उदय तिथं नाही आहे का? आता त्या असाता अशुभ रती वगैरे ह्यांचा उदय सगळा 6व्यापर्यंत घटवला होता. नाही, असाता नाही, सॉरी, बंद विच्छुत्ती दाखवली होती तिथं. उदय विच्छुत्ती वर घेतो वाटतं. बरं ठीक आहे. प्रश्न माझ्या डोक्यातला तुमच्या डोक्यात घालते. म्हणजे जो श्रेणी आरूढ होतो त्याला अबुद्धिपूर्वक दशेमध्ये शुभोपयोगच लावायचा की अशुभोपयोग पण लावू शकतो, असं प्रश्न आहे. अशुभोपयोग मला नाही वाटत तो असणार, कारण अशुभोपयोग असेल तर पुन्हा पाप प्रकृतींचा बंद होत राहणार, आणि तसा बंद तिथं नाही आहे. बंद विच्छुत्ती 6व्या गुणस्थानापर्यंतच आहे. उदय आहे, असाताचा बंद नाही आहे, उदय आहे. उदय असल्यावर तसे जर परिणाम करेल पाप रूपाने तर पुन्हा बंद होईल, बंद नाही आहे. आणि बंद म्हणजे त्याचा परत उदय येईल. आता हे तर मोक्षाला चालले. नाही, उदय आहे की, उदय तर 13व्या गुणस्थानापर्यंत चालू आहे, पण बंद नाही होणार आहे. मग आत्ताच्या परिणामाने वर्तमानात बंद होणार असेल तर बंद 9व्यापर्यंत सांगितलंय ना. नाही, असाताचा 6व्यापर्यंत आहे. असाताचा बंद 6व्यापर्यंतच असतो, त्या पुढे नसतो. काय म्हणतात? उदय तर असेल की, पण त्यावेळेस त्यांनी परिणाम तसं करणार का? उदयामध्ये केला तर पुन्हा बंद व्हायला पाहिजे मग अशुभाचा, असाताचा. आणि सगळ्या अशुभ प्रकृती जवळपास बहुतेक 6व्या गुणस्थानात बंद विच्छुत्ती आहे त्यांची. अशुभ रती, असाता, अयशस्कीर्ती वगैरे हे सगळे घेतल्यात. 5 अकार आणि 1 षकार म्हणतो ना. बरं, चला प्रश्न तुमच्यासाठी. द्रव्य संग्रह में त्यांनी असं दिलंय, विचित्त का अर्थ निर्विकल्प कैसे किया? चित्त का अर्थ चित्त में होने वाले समस्त शुभ अथवा अशुभ विकल्प, और वे उपसर्ग का अर्थ है विगत यानी नष्ट हो गया. अब इस अव्ययी भाव समास में यह अर्थ ध्वनित हुआ कि विगत चित्तम यस्मिन, जिस परिणामन में विकल्प नष्ट हो चुका है वह ध्यान. इस प्रकार विचित्र निर्विकल्प आहे तर मग तिथे नाहीच होता, विकल्पों की उत्पत्ति चित्त से होती है. जब चित्त अस्थिर होता है, चित्त का परिवर्तन होता रहता है, तब विकल्पों की भरमार होती है. अतः निर्विकल्प ध्यान की प्रसिद्धि के लिए चित्त की स्थिरता परमावश्यक है. म्हणजे चित्त स्थिर केलं म्हणजे त्याच्यामध्ये नाहीच असं म्हणायचं ना. अस्थिर असेल तर तुमचं ते परिवर्तन द्रव्य संग्रहणीच खुलासा करून सांगितलंय की बुद्धिपूर्वक त्याच्यामध्ये
शुद्धोपयोगच आहे. म्हणूनच बाकीच्या सगळ्या ग्रंथांमधनं फार खुलासा नाही झाला, पण द्रव्यसंग्रहच्या टीकेमधनं झाला एवढा खुलासा. आणि इवन राजवार्तिकमध्ये थोडासा आधार मिळाला मला. मग त्याच्यावरून त्यांनी एवढं सिद्ध केलं की बुद्धिपूर्वक चिंता नाही, व्यग्रता नाही, संक्रांती नाही, स्वभावामध्येच आहे. अबुद्धिपूर्वक दशेमध्ये सगळं चाललंय. समजतंय का नाही समजत आहे? हो म्हणा की नाही का? मग विचारा की मी सांगते परत तुम्हाला समजावं म्हणून तर उलटा आम्ही खुलासा करायला लागलोय. थोडंसं एवढं वाचते आणि खुलासा करा. मला चिंता पायाचा चार्ट घ्या म्हणजे बरोबर कळेल. ज्ञानाचे आणि चारित्र्याचे 2 पाय हो की, कसे पण आता अबुद्धिपूर्वक इथं नाही तसं लावायचंय. हो, इथं हा जीव श्रेणीत आहे ना, त्याची विवक्षा ध्यान आहे ना? बदलती. शुक्ल ध्यानामध्ये असल्यामुळं ते तर सामान्य जीवाची चर्चा आहे चतुर्थ गुणस्थानापासून. कसं गुणस्थान आरूढ होईल तसं त्याचं पाय आतच आहेत. कर्माच्या अपेक्षेने घ्यायचंय तर त्या कर्म प्रकृतींचं चाललंय ना, जेवढ्या बंध विच्छुत्ती होईल तेवढ्या रूपाने त्याचा अबुद्धिपूर्वक चालू आहे क्रिया कर्मामध्ये. आणि इकडे शुद्ध उपयोगात तर दोन्ही उपयोग एक मिश्र उपयोगच राहणार ना शुद्ध मध्ये. मी घटवून सांगते, कर्माचं कार्य मी आणि ते चार्ट बघून घटवून शुद्ध सांगणार. उपयोगाचं कार्य. कारण हा. ते चार्ट नैना काकीने काय सांगितलं आता, 6 पाय आत आहेत त्या जीवाचे म्हणून. श्रद्धेचे 2 आत आहेत, ज्ञानाचे उपयोगाचे पण आतच आहेत बुद्धिपूर्वक, चारित्र्याचे पण आतच आहेत. अबुद्धिपूर्वक काय चालू आहे? त्याच्यामध्ये आपण लब्धी आणि उपयोग लावतोय ना. 6 पाय जेव्हा लावतो त्यावेळेस लब्धी आणि उपयोग लावतोय. मग तेच की जर असं तिथं त्याच्यावर चिंतन करून सांगेन ते चार्ट घेतलेला. मोक्ष पाऊल मध्ये 55 नंबरची गाथा आली होती की ज्यांना मोक्षाची पण इच्छा आहे तर त्यांना मोक्ष पण नाहीये, म्हणजे तो पण एक आश्रय धरलाय. म्हणजे त्यांना अबुद्धिपूर्वक पण तिथे नाही येतो जो आहे तो विकल्प, जो इतका पण शुभ विकल्प नाही तर माशुकचा संबंधच येणार नाही. पुन्हा अबुद्धिपूर्वक पण हा विकल्प नाही की मला मोक्षाला जायचं म्हणजे मी ध्यान करतो जे आहे ना हे प्रकार. याच्यात पण घेतलंय ना स्वरूप संबोधन मध्ये पण त्यांनी असंच घेतलंय, ज्याला मोक्षाची इच्छा असते त्याला मोक्ष मिळत नाही. तुम्हाला आहे ना, मुमुक्षु कोणाला म्हणायचं हो? पण ही मोक्षाची इच्छा बुद्धिपूर्वक झाली ना, अबुद्धिपूर्वक तर पकडीतच येत नाही ना. बरं ठीक आहे चला. तर जर असं मी ते वाचून बघते कसं लावता येणार शुक्ल ध्यानामध्ये ते चार्ट. जर लागला तर लावू. तरी तर काय सांगायला लागले होते, अंतर्मुहूर्त के बाद चिंतांतर या ध्यानांतर होता है. पृथक्त्व वितर्क विचार ध्यान आहे ना, तिथं संक्रांती आहे. प्रश्न आहे की संक्रांती आहे तर ध्यान कसं? ध्यान करताना तुम्ही एका विषयावर असता का अनेक विषयावर असता? कोणाकोणाचं ध्यान करता सांगा पहिला दिवसभरामध्ये? दुकानात बसल्यावर पैसा पैसा पैसा, घरी गेल्यावर पोरं धन काय कुटुंब ह्याचं मोहाचा ध्यान. मग असलं ध्यान केल्यावर कुठं जाणार हो? मग ध्यान करायचं आहे कुठंही असला तरी सुद्धा सुदर्शन श्रेष्ठी ते बनारसीदासजी सगळीकडे बसले तरी त्यांचं ध्यान कोणाचं होतं? बस एक शुद्ध आत्मा दिसत होता त्यांना निरंतर. असा आपला उपयोग एका विषयावर ठेवा ना, मग सगळं करा तुम्ही. लवकर दीक्षा घ्या नाही घ्या, कसं पण असलं तरी पण विरक्त राहणार. त्याच्या निमित्तामध्ये आपला आश्रवबंध तेवढा तरी संवर्निला चालू झाली, तेवढा आश्रवबंध तुटला. म्हणून त्यांनी काल मी हे पण छान प्रश्न विचारला होता तुम्हाला मी, 4 ध्यानाचं फळ काय आहे हे सांगायला सांगितलं होतं. केला का अभ्यास का नाही केला? मग हो केलाय केला का? बरं आपण उद्या घेऊ. हा म्हणजे आता मी नाही वाचत आता कारण त्याची 13 पॉइंट आहेत. हो बस का? बरं पहिला मला शिकवा मग नंतर आपण बघू सगळ्यांबरोबर. तर छान घेतली आहे म्हणजे त्यांनी चर्चा. ॲक्च्युली लय डीप चाललो आहे आपण ह्याच्यामध्ये, पण आता घुसलं तर बाहेर पडायला नको वाटायला लागलं आहे. म्हणजे त्याचं सगळं इत्थंभूत ज्ञान झाल्याशिवाय सोडायला नको तो विषय. तर 4 ध्यानांचं वेगळं वेगळं फळ सांगितलंय त्यांनी. म्हणजे जो 8 ते 11 गुणस्थानामध्ये ध्यान करतोय त्याला फळ काय मिळतं, 12व्या गुणस्थानवरतीचं ते जे ध्यान आहे त्याचं फळ काय. ॲक्च्युली शुद्धोपयोगाचं फळ आहे हे सगळं, बुद्धिपूर्वक तो आहे. पण तरीसुद्धा
हे ध्यान चालू आहेत तर ह्यांचं सुद्धा फळ मिळणारच. मग हां, म्हणजे मग मला ह्याच्यावरनं काय सुचलं माहिती का, अशुभ भाव असले तर त्याचं फळ असं कसं असणार हो. संवर निर्जरा हे त्याचं सगळ्यात साक्षात फळ सांगितलं. मग अबुद्धिपूर्वक दशेमध्ये त्यांना जर संक्रांती आहे तर त्याचं फळ हो की मग शुभोपयोग आहे ना तिथं. अशुभोपयोग आहे का असा प्रश्न होता ना आपला. मग अशुभोपयोग असेल तर त्या जीवाला विशुद्धी कशी वाढणार पुढं. आणि 8 ते 11 गुणस्थांवरती जीव उपशामक आहे आणि तो पुन्हा खाली पडणार आहे. आणि मग 12व्या गुणस्थांवरती जीवाचं जे ध्यान आहे ते वर चढवणार आहे त्याला. मग ते बुद्धिपूर्वक असो अबुद्धिपूर्वक असो नियमाने त्याचं फळ केवल ज्ञान आणि कर्मांचा क्षय हेच आहे. बरं चला, सगळ्यांना गई झाली आहे. 5 मिनिटं राहिलेत, बसा नुसतं. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं, अंतर्मुहूर्त के बाद चिंतांतर या ध्यानांतर होता है. या चिरकाल तक बहुत पदार्थों का संक्रम होने पर भी एक ही ध्यान संतान होती है. अर्थांतर पर गमन होने पर भी एक विचार से दूसरे विचार में गमन नहीं होने से ध्यान का विनाश नहीं होता. जरी अर्थ बदललाय तरी सुद्धा ध्यानाचा विनाश नाही आहे. म्हणून म्हटलं तिथं संक्रमण असलं तरी सुद्धा ते ध्यान आहे. जो ध्यानी अर्थ व्यंजन और योगों में जैसे शीघ्रता से संक्रमण करता है वह ध्यानी अपने आप उसी प्रकार लौट आता है. जितकं तो संक्रांतीमध्ये जातोय तेवढ्याच अपेक्षेने पुन्हा ध्यानामध्ये स्थिर पण होतोय. अल्पकाल होने से ध्यान संतती की प्रतीती नहीं होती. अजून त्यांनी विस्तार घेतलाय, बघू आपण उद्या. कशासाठी सांगत होतो सगळं हे. शुक्ल ध्यानामध्ये आहे हा जीव. काय म्हणले काका तुमच्यासाठी की श्रेणी आरूढ झालाय तरी सुद्धा असं नाही आहे की अबुद्धिपूर्वक आपण जाणू शकतो किंवा त्याला आपण कंट्रोल करू शकतो असं नाही आहे. आत्ता हे संस्कार करतोय ना, हे सगळे संस्कार अजून मोक्षाला जाईपर्यंत तुम्हाला बाधक ठरणार आहेत. म्हणूनच 13व्या गुणस्थांवरती गेलेला जीवसुद्धा का अडकून पडला अजून संसारामध्ये. हे कर्मांची सगळ्या निर्जरा झाल्याशिवाय मुक्ती नाही. आणि शेवटी आयु पण तेवढी आहे. हां, म्हणून म्हटलं आत्ता इथं बुद्धिपूर्वक इतके संस्कार करायचे, इतकी धारणा करायची की मला आत्मा सोडून अन्य विषय नको. भलेही करणार, संसार सोडणार नाही आहे तुम्ही, चालू राहणार आहे ती क्रिया. त्याला अबुद्धिपूर्वक करा. कोणाला? संसाराला. आणि आत्म्याला ध्यानाला शुद्धोपयोगाला बुद्धिपूर्वक करा. तुम्ही उलटं काय करता हो, आमचं चालूच आहे ध्यान. कसं अबुद्धिपूर्वक काय असलं अबुद्धिपूर्वक येत नसतं. ज्याला हां आता असं म्हटलं भावलिंगी मुनिराज आहेत ना, तर ते इथं ते काय म्हणायचं श्रेणी आरूढ जीव आहेत त्यांना सुद्धा अबुद्धिपूर्वक कळत नाही काय चालू आहे. तर आपल्याला काय कळणार आहे. आपण करू शकतो पुरुषार्थ बुद्धिपूर्वकमध्येच जे करणार आहे ते. म्हणून जर निरंतर विषय हा ठेवला ज्ञानाचा तर तिथं अनिहित वृत्तीने जे काय चालू आहे त्याच्यामध्ये पण शुभशुद्ध परिणमन करू शकेल जीव. म्हणून काल म्हटलं होतं काय, स्वप्न बघायचं तर काय बघायचं. मी मुनिदीक्षा घेतली, मी 28 मूलगुणांचं पालन करतोय, निरंतर आहाराचं वगैरे सगळी चर्या चालू आहे. असं कधी बघता का. उपदेश करतोय, आपला आनंद भोगतोय, ध्यान सामायिकमध्ये आहे. संगीता काकी असं ध्यान करतो का. नुसतं महाराजांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून उपयोग नाही आहे. महाराजांसारखं मी कधी होणार अशी भावना ज्याला लालसा आहे तो पुरुषार्थ करेल. म्हणून अशी पण स्वप्न बघत जावा कधी कधी. चला ओ जाणा. स्वतःच्या सिद्ध स्वरूप आत्म्याला जाणा. पहा या आत्म्यामध्ये किंचितही विकल्प नाहीतच. निर्विकल्प सुखमय आत्मा आहे. नित्य आनंदाचा भोग घेणारा आहे. माझ्यामध्ये दुःख नाहीच, पाप नाहीच, कर्म नाहीतच.